नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, विश्वा व जान्हवीचं आता होणार लग्न, तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या जानूला विश्वाच्या वडिलांनी घरी नेलेलं असतं, परंतु विश्वाच्या वडिलांना माहीतच नसतं की जानू मुलगी कोणाची आहे ॲक्च्युअलमध्ये। तर एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की बिचारा विश्वा किती रडत असतो, कारण की विश्वाकडून दोन चुका झालेल्या असतात। एक म्हणजे त्याला जान्हवीला त्याचं तिच्यावरती खूप प्रेम आहे हे कॉलेजमध्ये असताना त्यांनी सांगितलेलं असतं, पण त्यावेळेस मात्र जान्हवीने ते सगळं मजाकमध्ये घेतलेलं असतं। त्याच्यामुळे विश्वाला वाटत असतं की जानूला एकतर मी माझ्या प्रेमाबद्दल कधी व्यक्त नाही झालो आणि त्याच्यानंतर माझी जानू आज ह्या जगातून अशी अचानक गायब कसं काय झाली। तर एकीकडे आता तुम्ही बघतच असाल की लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणजेच पूर्ण दळवी कुटुंबावरती किती बेकार वेळ आलेली असते, म्हणजेच त्यांच्यावरती एवढी बेकार वेळ आलेली असते की त्यांना अक्षरशः कळत नसतं आता काय करावं, कारण की एकतर त्यांची मुलगी सापडत नसते आणि एकीकडून सगळीकडे सांगितलं जात असतं की आता त्यांची मुलगी ह्या जगात राहिली नाहीये। तर जयंतची तर हालत झालेली असते खराब, परंतु हे सगळं झालं कोणामुळे? ह्या सगळ्याला जबाबदार जयंतच असतो, तुम्हाला चांगल्याच प्रकारचं माहीत आहे, कारण की जयंत ज्या प्रकारे आता त्याची ही सगळी नाटकं करतो हे तुम्हाला याच्यावरून कळालंच असेल की जयंत किती नाटकी आहे। तर एकीकडे तुम्ही बघतच असताल की सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील खूप दुःखी असतात, पण तरी देखील मात्र ते सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात। आणि एवढं सगळं केलं तरी सिद्धू आणि भावनाला एक गोष्ट चांगलीच माहीत असते की जानूसोबत असं घडलं, पण हे सगळं कसं झालं। त्याच्यामुळे भावना म्हणते की काही जरी झालं तरी या सगळ्याचा आपण शोध घेतलाच पाहिजे, कारण की आमची जानू अशी नव्हतीच, ती अशी अचानक कधी देखील गायब होऊ शकत नव्हती। ती पाण्यात उडी का मारेल किंवा ती पाण्यात पडली कसं काय हे सगळं जयंतला माहीत आहे। त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून सगळी काही माहिती घेऊया। तर सिद्धू देखील या गोष्टीवरती तयार असतो आणि सिद्धू म्हणतो की आपण ह्या सगळ्या गोष्टीची छानबिछान केल्याशिवाय शांत बसायचं नाही, कारण की सिद्धू म्हणतो की जानूसोबत आपल्या काय घडलं या सगळ्याची माहिती आपण मिळवल्याशिवाय शांत अजिबात देखील बसायचं नाही। याच्यामुळे सिद्धूचा पूर्णपणे ठाम विश्वास असतो की म्हणतो की आपण जयंतची कसून चौकशी करूया, तरच आपल्याला खरं काय आहे ते सत्य कळेल। तर एकीकडे तुम्ही बघितलंच असेल की आता ज्यावेळेस मात्र जानू आपल्या विश्वाच्या घरी पोहोचलेली असते, तिने तिचं नाव बदलून तनुजा ठेवलेलं असतं। त्याच्यामुळे कोणाला देखील माहीत नसतं की ॲक्च्युअलमध्ये ही जानू मुलगी आहे कोणाची, आणि तनुजा म्हणजेच जानूने आपल्याला सांगितलेलं असतं की माझं या जगामध्ये कोणी देखील नाही, त्याच्यामुळे मी कामाच्या शोधात होती आणि मला तुमच्याकडे ठेवून घ्या। तर त्यावेळेस मात्र विश्वाच्या वडिलांनी देखील चांगल्या प्रकारे आपल्या जानूला त्यांच्या घरी ठेवलेलं असतं आणि जानू त्यांच्या घरची सगळी कामं देखील करत असते आणि तिच्या डोक्यात एकच प्रश्न येत असतो की तिने अजूनपर्यंत जयंतबाबत विचार करणं सोडून दिलेलं असतं, पण तिला एकाच गोष्टीची भीती वाटत असते की तिला त्या जयंतचा परत सामना कधी देखील आयुष्यात करावा नाही लागला पाहिजे। तर एकीकडे विश्वा तर आपला पूर्णपणे डिस्टर्ब असतो, त्याच्यामुळे विश्वाची आणि जानूची भेट होण्याचा कधी प्रसंगच येत नाही। आणि ज्यावेळेस मात्र विश्वा हा जानूच्या समोर येतो त्यावेळेस मात्र जानू तिचं तोंड लपवत असते, कारण की जानू ज्यावेळेस विश्वाला बघते त्यावेळेस मात्र जानूच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की जानूला देखील माहीत नसतं की विश्वाचं आणि त्यांच्या घराचं पहिलं कनेक्शन काय होतं, कारण की विश्वालाच आत्ता समजलेलं असतं। त्याच्यामुळे आता विश्वाच्या डोक्यात एकच गोष्ट असते की त्याची जानू गेली कुठे आणि तिचा शोध घ्यायचा। तर एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या घरच्यांनी विश्वाचं लग्न सईसोबत ठरवलेलं असतं, परंतु त्यांचं अजून लग्न झालेलं नसतं। पण विश्वा एकाच गोष्टीचं दुःख त्याला खूप जास्त होत असतं, ते म्हणजे जानूचं, कारण की त्याला सारखं उठल्या बसल्या सारखं सकाळ संध्याकाळ जानूचीच आठवण येत असते। त्याच्यामुळे विश्वा म्हणत असतो की काही जरी झालं तरी मी माझ्या जानूला शोधूनच काढेल, मला मन सांगते की माझी जानू कुठे ना कुठे ह्या जगामध्ये जिवंत असणारच आहे। तर एकीकडे ह्या जयंतची मात्र हालत तर झालेली असते खराब, पण ह्या जयंतला एकीकडे चांगलं देखील वाटत असतं, कारण की जयंतला एका गोष्टीचं टेन्शन गेलेलं असतं, कारण की जानूला सगळं काही सत्य माहीत होतं, पण आता तेच सत्य कोणासमोर देखील येणार नाही या गोष्टीची खबर चटपक्केच आता जयंतला कळलेली असते, परंतु जयंतला माहीत नसतं की जानू त्याला कधी देखील सोडणार नाही। तर एकीकडे मात्र आता जयंत देखील शांत बसत नाही। जयंत म्हणतो की मी जानूची बॉडी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, कारण की मला ह्याची छानबिछान केलीच पाहिजे। तर एकीकडे आता जयंत देखील शोधाशोध करायला सुरुवात करतो, तर एकीकडे आपला विश्वा देखील शोधाशोध करत असतो, पण विश्वाला ही गोष्ट माहीतच नसते की जानू त्याच्याच घरामध्ये आहे। तर पुढे तुम्हाला असं पाहायला भेटेल की तुम्ही बघितलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांना देखील एवढ्या मोठ्या डोक्यातून बाहेर काढण्यासाठी आपले सिद्धू भावना त्याच ठिकाणी असतात, कारण की भावना आणि सिद्धू सगळ्यांना सावरत असतात। पण तुम्हाला पुढे हेच पाहायला भेटेल की आता सिद्धू आणि भावना म्हणजेच आपले लक्ष्मी आणि श्रीनिवास यांचे जे काही विश्वाच्या आईवडिलांसोबत गैरसमज होते ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल पण सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील सगळ्यांची नाती जोडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु पुढेच ह्यांच्यावरती भयानक संकट येणार आहे। विश्वाच्या वडिलांचं आणि लक्ष्मीचं बोलणं ह्याच कारणामुळे होत नसतं, कारण की तुम्हाला माहीतच असेल की लक्ष्मीने लव्ह मॅरेज केलेलं असतं श्रीनिवास सोबत, तेव्हापासूनच विश्वाचे वडील आणि लक्ष्मी यांचा आणि त्यांचं काही देखील संबंध राहिलेला नसतो, कारण की तुम्हाला माहीतच असेल की लक्ष्मी प्रत्येक भाऊबीजेला प्रत्येक सणाला त्यांच्या फॅमिलीला पूर्णपणे आठवत करत असते, परंतु मात्र त्यांच्या आणि
यांची कधी देखील भेट समोरासमोर होत नसते, कारण की त्यांनी यांच्यासोबतचं पूर्णपणे नातंच संपवून टाकलेलं असतं. पण आपली जानू आता त्याच घरात गेलेली असते आणि जानूला देखील ते सत्य माहीत नसतं की तिच्या आईचं त्या घरासोबत काय नातं होतं, कारण की जानू त्या ठिकाणी घरकाम करत असते, सगळी काही कामं करत असते. परंतु विश्वाला देखील माहीत नसतं की जानू त्याच्याच घरामध्ये आहे, पण ते घर सोडून सगळीकडे जानूचा शोध घेत असतो. पण मित्रांनो, पुढे आता भयानक गोष्ट हीच घडणार आहे की विश्व आणि जानूची समोरासमोर भेट होणार आहे. त्यावेळेस मात्र विश्वाला कळत नाही की काय बोलावं आणि काय सांगावं, कारण की विश्वाच्या पायाखालची पूर्णपणे जमीन सरकून जाते. ज्यावेळेस तो जानूला पाहतो त्यावेळेस मात्र विश्वाच्या डोक्यात एकच आयडिया येते की फक्त माझी जानू जिवंत आहे हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी बातमी झाली. तर जयंत आता वेड लागलेला असतं जयंतला. सगळीकडे तो जानू 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 करत असतो, कारण की तो पूर्णपणे वेड्यावरती गेलेला असतो. पण जयंतने भूतकाळात खूप साऱ्या चुका देखील केलेल्या असतात, कारण की त्याने किती जानूला देखील आपल्या टॉर्चर केलेलं असतं आणि सोबतच जानूच्या आजूबाजूच्या लोकांना देखील त्याने किती टॉर्चर केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्या पापाची शिक्षा तर त्याला भेटतच असते. पण आता तुम्हाला माहीत नसेल, पण जानूला खरं सत्य माहीत नसतं की विश्वाच्या आईबाबा खरे तिचे लागतात कोण. आणि त्यावेळेस मात्र विश्वाला देखील माहीत पडतं की आता जानू इथे जिवंत आहे. तर विश्वा ठरवतो की आता काही जरी झालं तर मी आता ही संधी सोडणार नाही, कारण की जानूच्या मनामध्ये माझी जागा परत निर्माण कशी होईल याच्याकडे विश्वाचं लक्ष असतं. पण तुम्हाला माहीतच आहे हे एवढं शक्य होणार नाही, कारण की विश्वाच्या घरच्यांनी कधी देखील आत्तापर्यंत लव्ह मॅरेजला परमिशन दिलेली नसते. कारण की ज्यावेळेस मात्र विश्वाचं देखील जानूवरती प्रेम होतं त्यावेळेस मात्र विश्वाच्या आईने एकच गोष्ट सांगितलेली असते की तुझ्या आत्याने जसं केलं तसं तू करू नको, कारण की लव्ह मॅरेज कधी देखील करायचं नाही, कारण की तुझ्या आज आजोबांची जी काय अवस्था झालेली तशीच तुझ्या बाबांची अवस्था नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे विश्वाला यांनी सांगून ठेवलेलं असतं. पण मित्रांनो, आता हे सगळे समोरासमोर आल्याच्या नंतर विश्वाच्या घरच्यांना देखील कळेल की मुलगी कोणाची आहे, कारण की त्यांना अजूनपर्यंत माहीत नसतं की तिचं खरं नाव जानू आहे. कारण की त्यांना हेच माहीत असतं की तिचं नाव तनुजा आहे, परंतु तिचं नाव खरं तनुजा नसतंच, कारण की ती जानू असते ही फक्त आणि फक्त आपल्या विश्वाला माहीत झालेलं असतं. आणि तुम्हाला माहीतच आहे की कॉलेजमध्ये असताना आपली जानू देखील विश्वाला मॅड म्हणून चिडवत असते. पण इकडे तुम्हाला माहीत आहे का वेंकीसोबत जे काही घडलेलं असतं या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं, कारण की तुम्हाला माहीतच आहे की संपतने ज्या प्रकारे आपल्या वेंकीला पोलीस स्टेशनमध्ये दिलेला असतो आणि त्याचा एन्काउंटर करायला सांगितलेला असतो, कारण की ते पण सिद्धूला वाचवण्यासाठी, कारण की त्यांना आमदारकी पद हवं असतं. त्याच्यासाठी ते म्हणतात की ही जर केस आपल्यावरती आली तर आपलं आमदारकी पद कॅन्सल होईल. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी कोणाचं काय बळी चढला तरी फरक पडत नाही, कारण की सिद्धूला वाचवण्यासाठी त्यांनी वेंकीला अडकवलेला असतो. पण बिचारा सिद्धूला हेच माहीत नसतं त्याच्या वडिलांनी किती मोठा स्कॅम त्याच्या पाठीमागे केलेला आहे. त्याच्यामुळे बिचारा सिद्धूच्या नावाखाली आपला वेंकी पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो. पण बिचाऱ्यावरती आता काय पुढे संकट येईल हे तुम्हाला देखील माहीत नाही. पण एकीकडे तुम्हाला पुढे कळेलच की आता विश्वा परत जानूच्या प्रेमात पडतो आणि विश्वा जानूकडे हट्ट करतो की माझं तेव्हापासून तुझ्यावरती आत्तापर्यंत प्रेम होतं, त्याच्यामुळे आपण लग्न करूया. पण मित्रांनो, तुम्हाला पुढे हेच पाहायला भेटेल की आता विश्वा आणि सईचं लग्न झालं पाहिजे का विश्वा आणि जानूचं लग्न झालं पाहिजे, कारण की कॉलेजमध्ये असताना विश्वा तर जानूला हे पटवून देऊ शकलेला नसतो की त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे. पण आता ती संधी आलेली असते विश्वाकडे. तर तुम्हाला काय वाटतं, विश्वाचं आणि जानूचं लग्न झालं तर ते तुम्हाला पाहायला आवडेल का नाही, का विश्वाचं आणि सईचं लग्न झालेलं तुम्हाला पाहायला आवडेल? तर हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. ही अपडेट तुम्हाला इथून पुढे 3 ते 4 महिन्यानंतर पाहायला भेटेल. हा लेटेस्ट पुढचा येणारा प्रोमो होता आणि हा तुम्हाला धम्माल करणारा एपिसोड आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.